तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे अक्षय तृतीया आणि सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। सकाळी छान लवकर उठलो होतो, 7 वाजताच उठलो होतो आणि शिवाय छान नाश्ता झाला आमचा। चहा चपातीच म्हणते, दरवी रोज चहा चपाती खाऊन मला ते सारखंच सांगायचं होतं। तर आज केलं ते पोहे आणि चहा केला होता। तर खूप 2-3 दिवसानंतर केले पोहे, कारण मोस्टली आम्ही चपातीच खातो सकाळ सकाळ, कारण छान हेवी नाश्ता होतो। पण आज पोहे खायची इच्छा झाली होती तर छान पोहे खाल्ले आणि आता थोड्या वेळाने मग आता मम्मी छान डब्बा घेऊन येणार आहे, कारण आज मम्मीला सुट्टी आहे। तर मम्मी म्हटली मी तुझ्यासाठी डब्बा घेऊन येते। ती मला म्हणत होती तुला पुरणपोळी वगैरे आणते, पण कालच आम्ही तिळाच्या पोळ्या वगैरे खाल्ल्या, त्याच्यामुळे आज काही गोड खायची इच्छा नव्हती। तर ऑलरेडी घरामध्ये तिळाची पोळी तर आहेच, मग म्हटलं नको करू पुरणपोळी। आंबे पण आहेत, रस पण आम्ही भरपूर खाल्लेला आहे, त्याच्यामुळे आज म्हटलं नको, आज जास्त काही नको, आज नॉर्मलच जेवण करूया, चपाती भाजीच दे। तर तिला सुट्टी असली की ती येऊन जाऊन करते। बाकी एक कमेंट पण होती की तू मम्मीकडे गेली नाही का डिलिव्हरीसाठी। तर ॲक्च्युली माझ्या मम्मीचं घर खूप लांब नाही आहे, जवळच आहे, ती येऊन जाऊन करते। आता सध्या तिची स्कूल चालू आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आता सध्या एक्झाम्स चालू आहेत मुलांच्या, तर त्याच्यामुळे टीचर लोकांना आता कंपल्सरी जावंच लागतं। त्यामुळे त्याच्यासाठी ती सुट्टी घेऊ शकत नाही आणि घरी कोणच नसतं आमच्या सकाळचं, म्हणजे दुपारपर्यंत तर कोणच नसतं। मग मम्मी पण उशीर येते, त्याच्यामुळे मी शक्यतो इथंच थांबलेली आहे, कारण माझ्यासोबत आहो आहेत, आम्ही दोघंच आहे। मी गेले तर आहो इकडे एकटेच राहतील, तर त्याच्यामुळे मग मी डिलिव्हरीला गेले नाही। डिलिव्हरी झाल्यानंतर बघूयात आपण कसं काय होतं ते, कारण सुट्ट्या असतात की शाळा असते काय असते त्याच्यानुसार सगळं डिपेंड राहील गोष्टी, त्यावेळेस ते तुम्हाला त्या ब्लॉगमधून कळेलच। तर सध्याच्याला तर मी गेले नाही, कारण माझ्या अपॉइंटमेंट पण असतात हॉस्पिटलच्या, तर मला आहुंना घेऊन जावं लागतं सोबत, त्याच्यामुळे मग मी इकडेच राहिलेली आहे। तर अशी परत कमेंट करू नका, नाही मी आधीच उत्तर देऊन टाकलं, कारण अजून कमेंट येण्यापेक्षा आत्ताच सांगितलेलं बरं। तर ती येऊन जाऊन करते ज्या वेळेस तिला सुट्टी असते किंवा ज्या वेळेस ती शाळेतनं लवकर येते, कारण एक्झाम चालू आहे तर लवकर सुट्टी शाळा, तर ती लवकर येते घरी, तर त्यावेळेस ती माझ्यासाठी डबा वगैरे घेऊन येते। मोस्टली मला जास्तीत जास्त आराम देते मम्मी पण देते आणि आहो पण देत आहेत जास्तीत जास्त आराम, त्यामुळे जास्त मला इतकं काम करावं लागत नाही। पण थोडी हालचाल राहिलीच पाहिजे, जेणेकरून व्यवस्थित राहिलं पाहिजे। तर त्याच्यामुळे मी पण काम करते, कारण मी काम करत राहिले तर माझ्या एक्सरसाइज पण होईल। जर मी तसंच राहिले, मम्मीकडे राहिले असते तर मी काहीच काम केलं नसतं। तर मग मम्मी येते, येऊन जाऊन करते, कधी सानी ओम येऊन जाऊन करतात, तुम्ही पाहतातच। आता सध्या ते जास्त माझ्याकडे दिसतातच, कारण त्यांना पण आता जवळपास सुट्ट्या लागलच। तर अशाच प्रकारे सगळं आम्ही हँडल करतोय। तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात। लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की करा। बघूयात आजचा दिवस कसा जातोय। हे आहे मटकीची भाजी, हे पाहू शकता, छान अशी बटाट्याची भाजी, मस्त असं वरण। तर मंडळी जेवण झालं आणि आम्ही आता चाललेलो आहोत खाली वॉकिंगला, इकडे आमचे आहोत। आज दोघांनाही ड्युटी होती, त्याच्यामुळे तुम्ही दिसत नाही इकडे, तर आज दोघांनाही ड्युटी होती, त्याच्यामुळे आज दिवसभर आमचा अक्षय तृतीया घरातच गेलेला आहे, आम्ही कुठे गेलो नाही आज। तर मस्त जेवण झालं होतं, अर्धा पाऊण तास पडलो आणि आता चाललो आम्ही खाली। तर चला आम्ही निघतो आता, खाली जातो, थोडं वॉकिंग करतो, थोडं फ्रेश वाटतं, मस्त वाटतं, खाली गार हवा पण येते। तर चला आता निघतो आम्ही खाली, तुम्हाला दाखवतो। तर इकडून तर खूप मस्त हवा येते या साईडने, इथं थांबलं ना खूप भारी वाटतं। चलो चलते हैं। काय पाण्यात जायचं का परत? पाप नाही करू आपल्याला, सारखं पाण्यात जायचं। पाण्यात जायचं परत, चाल। वाटते।
त्या हसते बघ कशी. कसं वाटतंय? भीती तरी वाटते का तिला? कसं वाटतंय? कसं वाटतंय? परत करा. मारा पाण्यात. मागाशी भारी करत होती. शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही वेळात काढून इथे आलात. आपण असेच एकत्र यावं आणि आपली कला, आपली संस्कृती जपावी हीच प्रार्थना. मी पुढच्या आभार प्रदर्शनासाठी नवलदादांना इथे आमंत्रित करते आणि सगळ्यांना विनंती आहे, आभार प्रदर्शन झाल्यानंतर लगेचच आपण जेवणाचा कार्यक्रम सुरू करत आहोत, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी कशी आहात? तर आफ्टर 2 days म्हणजे याच व्लॉगमध्ये 2 दिवसापूर्वी जे घडलं ते व्लॉगमध्ये होतं आणि आता हे आफ्टर 2 days नंतरचा हा व्लॉग आहे. कारण त्या दिवशी संध्याकाळी आलो, नुसतं जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो. 2 दिवस काय झालं, थोडी तब्येत दोघांची बिघडली होती, थोडीशी, जास्त नाही. थोडंसं आवाजावरनं कळतच असेल. तर थोडी सर्दी आणि घसा जाम झाला होता दोघांचाही. तर मग मी अजिबात व्लॉग नाही घेतला, काहीच नाही केलं, पोस्ट पण नव्हतं केलं, तुम्हाला दिसलंच असेल. तर थोडी आम्ही रेस्ट घेतली आणि तसंच हॉस्पिटल व्हिजिट पण होती माझी. तर मग 2 दिवसा मग मी ऑलरेडी कन्सर्न डॉक्टरांनी मला गोळ्या दिल्याच होत्या की काय खायचं काही नाही असं काही झाल्यानंतर. तर मग माझी तब्येत आता ठीक आहे. पण मला सकाळी आज दिवसभरात मी आज शनिवार आहे आणि आज दिवसभर काय केलं काही नाही मी असं काही ब्लॉग घेतला नाही. ॲक्च्युली आजचा दिवस माझा पूर्ण हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे. आता हॉस्पिटलमध्ये काय गेला तर माझे डेली चेकिंग रुटीन होतं. शूट झालं आमचं. शूट झाल्यानंतर 2-3 दिवस गेले. आम्हाला अक्षय तृतीया वगैरे छान सेलिब्रेट केलं, मस्त आंब्याचा रस पण बनवला होता आणि दुसऱ्या दिवशी मग 2 दिवस एकदम रिलॅक्स राहिलो आम्ही, कारण दोघांना थोडीशी तब्येत ठीक नव्हती, दोघांनाही सर्दी आणि थोडा घसा जाम होता. आता ऑल ओके आहे, कवर होत आलेला आहे. तर आज हॉस्पिटलला गेलो होतो. हॉस्पिटलला माझ्या टेस्ट होत्या OGCTची. आता ती टेस्ट काय असते तर ती टेस्ट असते डायबिटीजची. तर ही 4थ्या महिन्यात एकदा करतात आणि 8व्या महिन्यात एकदा करतात. तर ते का करतात की डायबिटीज जर असेल तर मग डिलिव्हरी होताना वगैरे बाळाला त्याचा धोका असतो, बाळ किती सहन करतं किती नाही त्याच्यावर असतं. त्याच्यामुळे ही कंपल्सरी असते. आणि आता तुम्हाला माहिती टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टी खूप पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे डिलिव्हरी होण्याच्या अगोदरच बाळाचं वगैरे जास्त काळजी घेतली जाते. म्हणजे डिलिव्हरी व्हायच्या अगोदरच सगळ्या गोष्टी टेस्ट केल्या म्हणजे कसं आपल्याला टेन्शन राहत नाही की त्याच्यानंतर बाळाला काही होऊ नये म्हणून. तर या कंपल्सरी टेस्ट असतात. आज ब्लड टेस्ट होती आणि OGCTची टेस्ट होती. आणि ती टेस्ट कशी असते माहिती आहे का, मला तर गोड अजिबात आवडत नाही, अजिबात नाही आवडत. आणि ही टेस्ट मला आयुष्यात अजिबात कधी मला कोणी करायला लावलं तर मी करणार नाही, मला अजिबात आवडत नाही. कारण एवढं मोठं ते पॅकेट असतं, तेवढं पॅकेट ते पाण्यात टाकून प्यायचं असतं आणि लिटरली ते इतकं जास्त गोड असतं की काही सांगायलाच नको. काकवी कशी लागते त्याच्यापेक्षा असं गोड लागतं खूप. त्यामुळं आणि ते डॉक्टरांसमोरच प्यावं लागतं, तिथे प्यायचं आणि मग ते आपलं ब्लड घेतात आणि मग त्याच्यावर रिपोर्ट येतात की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही, किती प्रमाणात आहे की नाही, नॉर्मल आहे की नाही, सगळं त्याच्यातनं त्या रिपोर्टमध्ये येतं. मग ते एक नॉर्मल ब्लड टेस्ट सारखंच असतं, फक्त किती तुमचं शरीर गोड, किती साखर आहे, किती सहन करू शकतं हे त्या टेस्टमधनं आपल्याला कळतं. तर आमचा पूर्ण दिवस त्यात गेला. कारण कसं असतं, आधी माझं ब्लड घेतलं नॉर्मली आधी ब्लड टेस्ट केली माझी. त्याच्यानंतर मग मला त्यांनी ते सोल्युशन प्यायला दिलं. 1 ग्लासभर होतं. माझ्या जीवाला माहिती मी कसं पिलं असेल, ते कितकं गोड होतं. ते मला खूप तिखट खायची सवय आणि ते गोड प्यावं लागलं. पण ते खूप डॉक्टर वगैरे खूप फ्रेंडली होते, ते खूप छान बोलत होते. पी म्हणून नाही का, काही नाही होते, करावंच लागतं असं तसं करत असं रमत गमत ते पिलं मी. आणि त्याच्यानंतर 2 तासानंतर मग ते आपलं परत ब्लड घेतात. मग ते ब्लड घेतलं आणि मग ते आता टेस्टचे रिपोर्ट वगैरे येतीलच. परत मला मग ते रिपोर्ट वगैरे दाखवायचे. बाकी तर सर्व काही व्यवस्थित आहे. डेली चेकिंग तर चालूच आहे रुटीन. म्हणजे जेव्हा ते बोलतात तेव्हा आपण गेलंच पाहिजे व्हिजिटला, अजिबात मिस केलं नाही पाहिजे असं माझ्या मैत्रिणी सांगतात. कारण या गोष्टी कशा नाजूक असतात आणि आपण फॉलो केलं पाहिजे डॉक्टरांना. आपण आपल्या मनाची कारभार करायची नाही. जसं फॉलो ते जेव्हा बोलवतील तेव्हा जायचं. तर मी जाते. आणि त्यात आज माझी मैत्रीण पण भेटली. मला खूप छान वाटलं. माझी मैत्रीणच तिथे डॉक्टर निघाली. म्हटलं खूप भारी वाटलं मला खूप प्राऊड फील होते. माझी लहानपणापासूनची मैत्रीण तिथे डिलिव्हरीसाठी असणार आहे. तर मी अजून जास्त खुश झाले. तर असं छान सगळं रुटीन चालू आहे. तुम्ही आंबे खाल्ले की नाही, तुमची अक्षय तृतीया कशी गेली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता
म्हटलं चला व्लॉग एंड करूया. त्या दिवशी व्लॉग एंड करायचं राहिलं आणि काय घडलं या 2 दिवसात ते सांगायचं राहूनच गेलं. म्हटलं त्यांना आपण सबस्क्रायबरला सांगूयात. आणि तुम्हाला फोटोशूट तर आवडलंच, भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू तुमचं. असंच प्रेम देत राहा. असे छान छान व्लॉग येणार आहेत. आणि मी मोस्टली आता केरलाचे पण व्लॉग पोस्ट करायला सुरुवात करणार आहे. मला खूप कमेंट्स आल्या की तू केरलाचे तेव्हाचे व्लॉग काढलेले अजून पोस्ट केले नाही ताई, ते पण आम्हाला बघायला आवडतील. तर डेली रुटीनसोबत आपण केरलाचे पण व्लॉग पोस्ट करायला सुरुवात करणारच आहोत आता म्हणजे मी करणार आहे. तर त्याला पण भरभरून असंच प्रेम द्या. जितकं तुम्ही डेली व्लॉगला देताय ना तितकंच द्या. आणि हो 1K व्ह्यूज, प्रत्येकाला 1Kच्या वरती व्ह्यूज केलं की माझं नेक्स्ट व्लॉग नक्की येणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला पटापटा व्लॉग बघायला भेटेल छान छान. आणि मलाही खूप आवडतं व्लॉगिंग करायला, तुम्हालाही माहिती आहे. तर असे नवीन कंटेंट आणायला खूप छान वाटतं. तर आता छान आवरलेलं आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत जवळपास 8-10 झालेले आहेत. आणि आता मी खाली जाते, थोडंसं वॉकिंग करते. वॉकिंगचा टायमिंग झालेला आहे, वॉकिंग करते. आणि मग आजचा असा हा दिवस आमचा म्हणजे जवळपास सॅटर्डे संपलेला आहे. तर तुम्हाला ओव्हरऑल व्लॉग तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. आणि काय तुम्हाला जर माझ्याकडनं माहिती वगैरे हवी असेल कोणत्या गोष्टीची तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. मी त्याचं नक्कीच नेक्स्ट व्लॉगमध्ये त्याचा ॲन्सर देईल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळे स्वतःच्या तब्येतीची काळजी जास्तीत जास्त घ्या. बाय.